ब्रह्मेंद्र देवेंद्र नरेंद्र राज बोधी सुबोधी करुणा गुणंत पया पदे पजलितो ज्वलंत वंदामि बुद्धं भवपारतिनं वंदामि बुद्धं भवपारतिनं वंदामि बुद्धं भवपारतिनं। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोनही महामानवांच्या विचारधारेला सर्वप्रथम मी अभिवादन करतो। त्याचप्रमाणे उपस्थित भिक्खू संघाला सुद्धा मी वंदन करतो आणि आजच्या या कार्यक्रमाला जे उपस्थित बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका यांना सुद्धा मी मंगलाची कामना करतो। खूप अशा श्रद्धाभाव ठेवून आपण सर्व उपासक उपासिका इथे आलेले आहात। सकाळपासून दमलेले असाल, थकलेले असाल, पण भगवान बुद्ध म्हणतात की भूक हा सर्वात मोठा रोग आहे आणि अन्न ही त्याच्यावरील दवा आहे। आणि महत्त्वाची गोष्ट हीच आहे की खाल्ल्याशिवाय मनही लागत नाही, खाल्ल्याशिवाय मनही लागत नाही, कारण पोटात कावडे ओरडतात, कवा पोट भरते कवा नाही, हप हप झालं म्हणते, शुगर आहे गोळ्या खावं लागते, BP आहे गोळ्या खावं लागते, जेवण केल्याशिवाय गोळी घ्यायला जमत नाही। आज जे इथे ज्यांनी मूर्त्याचं दान दिलेलं आहे बघा, ज्यांनी विहारासाठी दान दिलेलं आहे, विहारासाठी जमीन म्हणा जागा म्हणा, ज्यांनी विहार बांधण्यासाठी सुद्धा हेल्प केलेली आहे, मदत केलेली आहे। साधी गोष्ट असेल का होय? पुण्यच नाही तर हे या लोकांनी महान असं पुण्य केलेलं आहे बघा। आणि पुण्याचा लाभ आपल्याला प्राप्त झाला नाही झाला, नाही तर उठून तिकडं वा। गोष्ट ही आहे की या पुण्याचा लाभ आम्हाला मिळाला किंवा नाही मिळाला हे आपल्याला माहीत कसं पडल? पहा बुद्ध काय म्हणतात, आयुष्य वर्ण सुख आणि बल मनुष्याला आपोआपच प्राप्त होते। लक्षात ठेवा, जे लोक या धम्म कार्यामध्ये निगडित आहेत, जे लोक धम्माला धरून आहेत, जे लोक दान कर्म नेहमी करतात, जे लोक बुद्ध बाबासाहेब आंबेडकरांच्या सांगण्यानुसार आचरण करतात आणि त्या पद्धतीनं चालतात, त्यांच्या पाठीमागं जसं सावली पिछा त्यांचा सोडत नाही असं त्यांच्या पाठीमागं सुख धावत राहते। हो, सुख धावत राहते। लक्षात ठेवा, सुखाची उपमा तर तुम्हाला माहीतच आहे, सौंदर्याचं सुख आहे, बसण्या उठण्याचं सुख आहे, नोकरीचं सुख आहे, धनसंपत्तीचं सुख आहे। सुखानं भरपूर लोक गदगद झालेले आहेत, पण त्या सुखातूनही दान देण्याची किमया मनुष्यामध्ये जर नसन तर त्या सुखाला अर्थ नाही बघा। गोष्ट सांगायचं हे आहे
की या लोकांचं महान असं पुण्यकर्म आहे आणि त्यांना आपल्याला पुण्यकर्माची वाट मोकळी होते. मग याचा लाभ आम्हाला केव्हा होते? आपण जेव्हा वंदनेमध्ये म्हणतो परित्राण पाठाची याचना करतो, विपत्ती पटिवाहाय सब संपत्ती सिद्धिया सब दुःख सब भय सब रोग विनाशाय भवे दीर्घायुदायक भन्ते अनुगहं कत्वा परितं वृत्तमंगलं. की भन्तेजी आमच्यावर येणाऱ्या ज्या आपत्ती विपत्ती अडचणी जे विघ्न जे येत असतील ते न येण्याच्यासाठी, आमच्या घरी 2 पैशाची जरी आम्ही धनसंपत्ती कमावून ठेवलेली असेल तिचं रक्षण होण्याच्यासाठी, चोराचपाट्यापासून आम्हाला दीर्घायुष्याचा लाभ होण्याच्यासाठी. म्हणजे नाही निदान आता आयुष्य मनुष्याला किती वर्षाचं आहे? आयुष्य मनुष्याला किती वर्षाचं आहे? जास्तीत जास्त खूप झालं 70 75 80, खूप झालं पुण्यवान तर सेंचुरी मारली तर मारली, विराट कोहली सारखं. नाही तर सेंचुरी नाही मारत. सेंचुरी मारणारे आपल्या 2 पिढ्या निघून गेलेल्या आहेत की जे नाश्त्याला 2 भाकरी खायच्या. जे पूर्वीचे जे लोक होते 6 फुटाचे, आपल्या 2-3 पिढ्याच्या पहिले भाकरी 2 खायच्या नाश्त्याकरिता, आणि काही त्याला मटण चिटण लागत नव्हतं, निर्यात चटणीच्या ढोसण्यासोबत खायचे. लक्षात ठेवा. आता 2 पोळ्यानं पोट नाही भरत. बापा बापा म्हणते, खूपच झालं म्हणते जेवण. काय करण? माणूस पाहिला फुकीनं उडते हो, फुकीनं. बॉडी नाही, शरीर नाही. पहिल्या मनुष्याला व्यायाम नव्हता, काही नव्हता. कबाड कष्ट करायचे, वावरायचे तर करायचे, डवरे नागर वक्र ओढायचे, राबायचे, अंगात शर्ट न घालता, घामाचे लोंढेच्या लोंढे. पण माणसं पाहिले बोकेच्या बोके, भाजले पापड नव्हते, कडकन मोडणारे, फुकीनं उडणारे. का बरं? पान ठेवल्यावर काय करतो? थांबा ना बाबा, इथं पान टपरीवर आहो, चहा घेतो, चहाच्या संग खरा घेतला की निघला बाबा लाडाचा भोप्या, नाही का? अरे आम्हाला जर खरा सुखाचा लाभ घ्यायचा असेल, या लोकांनी जे जे पुण्यकर्म केलेले आहे त्या पुण्यकर्माच्या माग धावण्याचा प्रयत्न करा, तर आपल्याला सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. नाही ना भंतेजी, काय करता? नावासाठी करतेत. अरे तुमच्या घरी आलं तर 100 दाखवता ना, पण घर जाऊन पाहता 4 कोणते पहिले दाखवता, आणि खसकन नोटाचं बंडल काढून त्याच्यातली 100 किंवा 50 ओढतात चटकन. कुठं असं नव्हे त्यांचं मन. विचार हा केला पाहिजे. याला म्हणल्या जातात खरं पुण्यकर्म. नाही तर नमो तत्सं जसं भरत जाणार रिकामी जागा. रिकामी जागा भरली तर आम्हाला जरासं बरं वाटते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज एवढं मोठं जर आम्हाला सौंदर्यता लाभत असेल, आता या मूर्तीवाल्याचे चेहरे पहा ना कसे आहे, किती सुंदर आहे हो, किती प्रसन्न आहेत हो. किती लोक ते पैसेवाले आहेत हो. फुकट भेटत नाही म्हणते भगवान बुद्ध. अरे कुछ करने के भी लिए कुछ खोना पड़ता है, फुकट कुछ नहीं मिलता. कुछ करे बगैर कुछ मिलता नहीं. उसके लिए बहुत हमको पुण्यवान होने को होना, तभी इतना बड़ा मिलता है हमको. कारण मन मोकळं पाहिजे ना. मन हे शरीराचा केंद्रबिंदू आहे. का बरं? विशाखा नाव ऐकलं का बौद्ध साहित्यामध्ये कोणी? हात वरत करा. विशाखाचं नाव कोण ऐकलेलं आहे? तेच उदाहरण देतो आता त्या मूर्तीवाल्याचं, दानदात्याचं, अनाथ पिंडकाचं. असे लोक आहे. आज आमचं येनाळा आहे, येनाळा सेंटर आहे, धम्मप्रकाश उपासना केंद्र. चित्तज्योती भंतेजी दरवर्षी 40 4 व्हीलर घेऊन येतात. 40 4 व्हीलर सारा गाव जमा करतात. वर्धा जिल्हा, देवडीन, काय 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 40 गाड्या एका दिवशी धम्मप्रकाश उपासना केंद्र. एकाच आर्वीच्या साहेबानं बांधून दिलं 25 लाख खर्च करून. त्याला म्हणतात अनाथ पिंडक.
आजच्या भूमिकेमध्ये आजच्या, तेव्हा अनाथ पिंडक ते वेगळे होते, पण आजच्याही भूमिकेमध्ये जर पाहिला आपल्या मध्ये अनाथ पिंडक दडलेला आहे, आपल्यामध्ये विशाखा दडलेली आहे, आपल्यामध्ये सुजाता दडलेली आहे. कोण दडलेलं नसेल, पण करण कोण, करने के लिए बहुत कुछ लगता है. तर ही गोष्ट आहे. मग यांना तो लाभ कसा काय झाला असेल, चालू घडामोडीचा म्हणा किंवा मागच्या घडामोडीचा म्हणा, म्हणजे जो हा वर्तमान काळ, याच्यातही मनुष्याचं पुण्यकर्म असते आणि गतकाळामधलं सुद्धा जे शिल्लक असलेलं ते सुद्धा पुण्यकर्म मनुष्याचं असते. तेव्हा आम्हाला सुखाची प्राप्ती होते, सौंदर्याची प्राप्ती होते, दीर्घायुष्याची प्राप्ती होते. असं फुकट बुद्ध म्हणतात भेटत नाही. आणि त्याच्यासाठी काही घाम नाही गाडा लागत, दान पुण्य करावं लागते. त्याच्यासाठी बौद्ध धम्माचा अभ्यास करावा लागते, चिंतन मनन पठन करावं लागते. त्याच्यामध्ये ध्यान मन चिंतन विपश्यना जे जे बौद्ध साहित्यामध्ये आहे ते अभ्यास करून स्टडी करून आम्हाला सम्यक दृष्टी प्राप्त करून घ्यावं लागते. तेव्हा आम्ही बुद्धिस्ट आणि तेव्हा आम्हाला सगळंच काही भेटते. नाही तर बाबासाहेब म्हणते सत्याकडे जा, बुद्ध म्हणते सत्य परताडून पहा. आणि आमचं अज्ञान आजही गेलेलं नाही. आणि तुम्ही पहा ना बौद्ध साहित्यामध्ये बुद्ध आणि त्याचा धम्म, अज्ञानाला दूर करणे, अज्ञान नष्ट करणे हाच माझ्या धम्माचा खरा पाया आहे, हे तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात. आणि आजही तुम्ही आपल्या डोक्यावर हात ठेवून सांगा, आपल्या छातीवर हात ठेवून सांगा की आमचं अज्ञान दूर झालेलं आहे काय? सांगा, झालं काय? हात वर तर करावा. अज्ञान म्हणजे अडाणी नाही, अज्ञान म्हणजे वेगळं अज्ञान, त्याचं स्पष्टीकरण सांगायला वेळ नाही. पण अज्ञान दूर झालं काय? तुमचा हात वर तर करा. झालं? एवढ्याच लोकांचं, 4 लोकांचं झालं म्हणतो, बाकी त्याच्यातच आहे. आज आहे भंतीजी आले नाही तुम्ही बुट्टी बोरीवरून, कुठं तिकडंच आहे ते टाकाई घाट, टाकाई घाट गेले नाही का तुम्ही? आपला सियार आहे भंतीजी, साऱ्या दुनियात तर विहार आपले आहे, तिकडं का जात नाही? आणि जिथं आपल्याला काही करायचं आणि तिचं नाव आम्हाला सांगता, आम्हाला शिकवण, आम्हाला त्याची ते शिकवण देतात, ट्यूशन म्हणतात. म्हणते जे आपलं सोय, बरं आपलं होय. अनेक गावामध्ये अनेक काही स्टँडर्ड लोकातही आहे. कायले गरीबच लोकांना म्हणा, अज्ञानी लोकांनाच कायले म्हणा, काही अज्ञान आजही स्टँडर्ड लोकांमध्ये सुद्धा दडलेलं आहे. सत्य त्यांनी पारखलेलं नाही, सत्याला ओळखलेलं नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आग्र्याच्या भाषणामध्ये म्हणतात कि पढ़े लिखे लोगों ने ही मुझे धोखा दिया. मैं समझता था कि मेरे समाज के लोग पढ़ लिख कर समाज के लिए कुछ कर पाएंगे, लेकिन मेरे समाज के लोग आज भी अपने बीवी और बच्चों के पेट पालने में ही मशगूल है. और आज की भी स्थिति वही है. आज काहून आम्ही अज्ञान तर सोडा, आमचं रिझर्वेशन सुद्धा चाललं, ह्याच्याकडे लक्ष चाललं, कोणाचं लक्ष नाही. टाकावूही म्हणलं तरी चालते, विकावूही म्हणलं तरी चालते. आज हो, टाकावूही म्हणलं तरी चालते, विकावूही म्हणलं तरी चालते. आज संविधान पलटून राहिलं तरी आमचं लक्ष नाही, आमचं रिझर्वेशन चाललं तरी आम्हाला कल्पना नाही, आमच्या शाळे कॉलेज चालले तरी आम्हाला अधिकार आमच्यात लक्षात येऊन राहिलं नाही. कारण आमचे 131 जरी आमदार तिथे असेल संसदेत बसून, साहेबाच्या पुढं आवाज काढून राहिले नाही. केवढ्या मिशा असू द्या हो, खतम झाल्या तिथं. इसलिए पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया, ये डॉक्टर BR आम्बेडकर कहते हैं, हम नहीं कहते. ज़्यादा नहीं बोलता, यहाँ पर रुकता. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.